लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कला अद्वैतला म्हणते, जे काही घडलं ते खूप चुकीचं घडलं आणि तू गप्प नव्हतं राहायला पाहिजे, बोलायला हवं होतं. तर अद्वैत चिडून म्हणतो, हे माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, काय करायचं काय बोलायचं हे मी ठरवेल, तू नाही मला सांगायचं. तेवढ्यात सरोज तेथे येते आणि विचारते की काय चाललंय. तर कला म्हणते, पहा ना याचं काय गोंधळ सुरू आहे. तर सरोज चिडून म्हणते, माझ्या मुलाचं काय चालू हे तू मला नाही सांगायचं, जा इथून. कला तेथून निघून जाते. तेव्हा सरोज ही अद्वैत जवळ येते आणि त्याला समजावून सांगते, मला कळतंय या कुटुंबावर तुझं किती प्रेम आहे, हे कुटुंब वेगळं होऊ नये अशी तुझी इच्छा आहे, वादविवाद होऊ नये असं तुला वाटतं, परंतु या घरात तू यशस्वी होतोय. तुझं यश हे कोणाला पाहवलं जात नाही आणि माणसं ओळखायला तू शिकलं पाहिजे. तू चांगलं वागायला हवं, परंतु समोरची व्यक्ती कशी वागते याचा सुद्धा तू विचार करायला हवा, त्यानुसार वागायला हवं, तरच तू यांच्यासमोर तग धरू शकशील. असं म्हणून सरोज ही तिथून जाऊ लागते. तेवढ्यात कला ही अद्वैतसाठी कॉफी आणते, परंतु सरोज म्हणते, माझ्या मुलासाठी काहीही करायची गरज नाहीये आणि ती ही कॉफी घेऊन तेथून निघून जाते. कलाला खूप वाईट वाटतं. आता कॉफी नेली नाही तर अद्वैत चिडेल हे तिला लक्षात येतं. कला रूममध्ये येते. अद्वैत विचारतो, कॉफी कुठे आहे. तर कला त्याला खोटं सांगते की मला असं वाटलं तू आता कॉफी पिली तर तुला झोप येणार नाही म्हणून मी कॉफी नाही आणली. अद्वैत चिडून म्हणतो, तू मला किती इरिटेट करते. आधी मला म्हणाली तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते आणि आता कॉफी नाही आणली. स्वतःच्या मनाने निर्णय घेतला. तू असं कसं करू शकतेस. तू मला नेहमीच त्रास देतेस. मला खूप राग आलाय. असा विचार करून अद्वैत हा गोळी घेतो आणि पाणी पिऊन तसाच झोपी जातो. कलाला वाटतं याच्याशी जुळवून घेणं किती अवघड आहे. कधी हा असा वागतो तर कधी तसा वागतो. इकडे रोहिणी तिच्या रूममध्ये असते. तिला खूप राग आलेला असतो. ती तोडफोड करू लागते. तेवढ्या सरोज तेथे येते आणि तिला जाब विचारते, तू असं कसं करू शकतेस. तर रोहिणी चिडून म्हणते, काय केलंय मी. उलट या घरात माझा नेहमी अपमानच होत असतो. आधी तू या घरावर राज्य गाजवलं आणि आता तुझा मुलगा गाजवतोय. सगळे हक्क त्याने स्वतःकडे घेतलेत. तर सरोज म्हणते, आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. आबांनी सगळी जबाबदारी माझ्यावर दिली. तर रोहिणी म्हणते, असं काही नाही. तू या घराचा चांगला अभ्यास केला. तू अशी वागते म्हणून दादा तुमच्याबरोबर राहत नाही, तुला सोडून गेला. त्यानंतर तुला कळलं की या घरावर आपल्या राज्य गाजवता येईल. मग तू मला कानामागं टाकलंस. मला कोणतेही अधिकार दिले नाही. माझ्याशी वाईट वागली. श्रीकांत आणि रजनीला गुंडाळून ठेवलं. आबांशी गोड गोड बोलून त्यांच्याकडून सगळे अधिकार काढून घेतले आणि आता तुझा मुलगा सुद्धा तेच करतोय आणि मी असं होऊ देणार नाही. तुम्ही माझा आणि माझ्या मुलाचा अपमान करत असतात. आम्हाला कधीही कोणते अधिकार देत नाही. सरोज आणि रोहिणी यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची होते. सरोज रागारागाने तेथून निघून जाते. तर रोहिणी विचार करते, आता नाही, मी तुझ्याकडचे सगळे अधिकार कसे काढून घेते. या घरावर बिझनेसवर राज्य कसं करते ते तू आता पाहाच. असा विचार करून रोहिणी पुढचा प्लॅन बनवते. तर इकडे अद्वैत हा सकाळी आंघोळीला जाण्यासाठी तयार होत असतो. तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो हातातील कपडे बाजूला ठेवतो. त्याचा फोन बंद होतो. तर त्याला वाटतं की कलानेच कपडे बाजूला ठेवलेत आणि तो कलावर चिडून म्हणतो, तू माझ्या हातातून कपडे का ठेवलेस बाजूला. तर कला म्हणते, तुला किती प्रॉब्लेम सुरू झालेत. आधी तू घोरायचा, मग तुला झोप येत नव्हती आणि आता तुला विसरभोळेपणाचा सुद्धा आजार झालाय. मी डॉक्टरांना बोलू का. अद्वैत चिडून म्हणतो, मी काहीही विसरलेलं नाहीये. मी कपडे बाजूला ठेवले असते तर मला आठवलं असतं. तूच आगाऊपणा केला असशील. यावरून या दोघांमध्ये भांडण रंगतं. कला म्हणते, ठीक आहे, मला नाही भांडायचं, मीच कपडे बाजूला ठेवलेत. या दोघांमध्ये भांडण सुरूच असतं. सरोज अद्वैत आणि कलाच्या रूमकडे येऊ लागते. तेवढ्यात अद्वैत आणि कलाचा तोल जातो आणि दोघे एकमेकांच्या अंगावर पडतात आणि एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहू लागतात. तेवढ्यात सरोज तेथे येते आणि या दोघांना या अवस्थेत पाहून तिला मोठा धक्काच बसतो. ती जोरात ओरडते, काय सुरू आहे हे. अद्वैत आणि कलाला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. सरोज ही कलावरच चिडते, तू का माझ्या मुलाबरोबर असं करत असतेस. हे चाळे माझ्या घरात नाही चालणार, त्याच्यापासून दूर राहायचं. अद्वैत आणि कला बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु सरोज दोघांनाही गप्प बसवते. त्यामुळे कलाला खूप वाईट वाटतं आणि सगळेजण हे खाली येतात. इकडे सोहम आणि रजनी हे जेवायला नाश्त्याला येतात. तर रजनी सोहमला विचारते, आज तू कसा काय नाश्त्याला, आज नाही का बाहेर गेला. तर सोहम म्हणतो, मी नाही बाहेर जात रोज, मी येथेच नाश्त्याला असतो. तेवढ्यात त्याला काजल फोन करते आणि सांगते की मला तुझी बाईक हवी आहे डिलिव्हरी करण्यासाठी. सोहम तिला भेटायला जाण्यासाठी हो म्हणतो.
तर काजल म्हणते तू नको येऊ, कोणाबरोबर तरी पाठवून दे. त्यामुळे सोहमला खूप राग येतो. रजनीला हे समजतं. रोहिणी तेथे येते आणि म्हणते मला माझ्या रूममध्येच नाश्ता करायचा आहे. तर आबा तिला तेथेच नाश्ता करायला सांगतात, पण रोहिणी नकार देते. तेव्हा अद्वैत हा रोहिणीची माफी मागतो की काल झालेल्या प्रकारामुळे तुला राग आलाय ना, पण तू येथेच नाश्ता कर, मी तुझे हात जोडून माफी मागतो. परंतु रोहिणी म्हणते मला खूप राग आलाय आणि ती रागारागाने निघून जाते. तेव्हा कला विचार करते अद्वैत किती चांगला आहे. तो आपल्या कुटुंबासाठी चूक नसताना सुद्धा माघार घ्यायला तयार असतो, कमीपणा घ्यायला तयार असतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत आणि कलामध्ये पुन्हा एकदा भांडण रंगणार आणि अद्वैत कलाला म्हणेल की विसरायचं नाही, तू या घराची कुणीही नाहीये आणि माझ्या घराच्या प्रश्नांमध्ये एक शब्दही बोलायचा नाही, काही करायचं नाही. त्यामुळे कलाला वाईट वाटणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लक्ष्मीच्या